कधी विचार केलाय तुमच्या दारावर जी व्यक्ती उभी आहे ती खरंच तुमचा मित्र आहे की दुसरं कोणी? नमस्कार, स्वागत आहे बुक बाईट मराठीमध्ये. आजची गोष्ट अशाच एका भयानक रात्रीची आहे. एक वॉर्निंग जी खरी ठरली. जर तुमच्या ओळखीच्या आवाजात कोणी हाक मारली तरीही दार उघडू नका. का हे तुम्हाला पुढच्या काही मिनिटात समजेल. हेडफोन्स वापरा, कारण काही आवाज फक्त कानातच ऐकले तर भयानक वाटतात. चला तर मग सुरू करूया. रात्रीचे 2 वाजले होते. किचनमध्ये आम्ही दोघेच बसलो होतो. लाईट बंद होती, फक्त स्ट्रीट लाईटचा प्रकाश खिडकीतून येत होता. समीरच्या हातात कॉफीचा मग होता, पण त्याचे हात थरथरत होते. तो सारखा खिडकीकडे बघत होता, जणू काही तिथे कोणीतरी उभं आहे. रिया, ऐक, जर मी कधीही तुझ्या घरी न सांगता आलो तर दार उघडू नकोस. काय झालं रे तुला? मस्करी करतोयस का? मी हसण्यावर नेलं, पण तो हसला नाही. सिरियस आहे रिया. जर मी दार कडथावलं, तुला कॉल केला किंवा मेसेज करून विनंती केली की मला आत घे, तरीही दार उघडू नकोस. आणि जर मी हट्ट केला, जर मी रडलो ओरडलो, तर पोलिसांना बोलाव किंवा मला मारून टाक, पण दार उघडू नकोस. माझा हसू तिथेच थांबलं. त्याच्या डोळ्यात जी भीती होती ती खारी होती. त्यानं मला सांगितलं की गेल्या आठवड्यात तो ट्रेकिंगला गेला होता, ताम्हिणीच्या खालच्या घनदाट जंगलात, जिथे पायवाटसुद्धा नाही. तिसऱ्या दिवशी मला जाणवलं कोणीतरी माझा पाठलाग करते. मी थांबलो की ते थांबायचं, मी चाललो की ते चालायचं. आणि मग मी त्याला पाहिलं. 2 झाडांच्या मध्ये ते माणसासारखं दिसत होतं, पण माणूस नव्हता. त्याचे हात गुडघ्यापेक्षा लांब होते आणि मान अशी वाकडी होती, जसं काही ते तुटली आहे. ते माझ्याकडे बघत होतं आणि मग ते बोललं, मदत कर, रस्ता चुकलोय. ते माझ्याच आवाजात बोलत होतं रिया, पण त्याचे उच्चार चुकीचे होते, जसं काही काचेच्या पलीकडून कोणीतरी शब्द शिकतंय. ती रात्र मी तंबूत काढली आणि रात्रभर ते तंबूच्या बाहेर उभं राहून प्रॅक्टिस करत होता. ते माझं नाव घेत होता, वेगवेगळ्या आवाजात, कधी रडत, कधी हसत, कधी रागात. समीर, समीर, समीर. भास्कर रे समीर, भीती वाटतेय मला. समीरने माझा हात जोरात पकडला. ते माझ्या मागावर घरी आलंय रिया. ते लगेच हल्ला करत नाही, ते वाट बघतं. जर मी तुझ्या दारात आलो तर समजून जा की ते यशस्वी झालंय. तो सूर्योदयाच्या आधीच निघून गेला. 2 दिवस त्याचा फोन आला नाही. आणि बरोबर 1 आठवड्यानंतर रात्री 2 वाजता मला मेसेज आला. मेसेज समीरचा होता. कॅन आय कम ओव्हर? समीर नेहमी मेसेज करताना इमोजी वापरतो किंवा मराठीत टाईप करतो. हा मेसेज कोरा होता. मी रिप्लाय दिला नाही. 10 मिनिटांनी दुसरा मेसेज आला. प्लीज रिया, आय नीड हेल्प. मी थरथरत्या हाताने बेडवरून उठले आणि हॉलचा दरवाजा लॉक केला. आणि त्याच क्षणी दारावर आवाज झाला. टक टक टक. तीच रिधम जी समीर नेहमी वापरायचा. मी श्वास रोखून उभी राहिले. बाहेरून त्याचा आवाज आला. रिया, मला माहितीये तू जागी आहेस. हा आवाज समीरचाच होता, पण त्यात भीती नव्हती, त्यात थकवा नव्हता. तो आवाज खूप साफ होता. मी तुला सांगितलं होतं ना, असं काहीतरी होईल. दार उघड ना, मला भीती वाटतीये. हँडल फिरलं. ते कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत नव्हतं, ते फक्त चेक करत होतं. मी रात्रभर कोपऱ्यात बसून राहिले, डोळे गच्च मिटून. सकाळी 4 वाजता शेवटचा मेसेज आला. मी स्क्रीनवर पाहिलं. इट्स बेटर ॲट बीइंग मी नाव. आता ते माझ्यापेक्षा चांगली ॲक्टिंग करतंय. सकाळ झाली तेव्हा मी हिम्मत करून दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं, पण समोरचा शेजारी जोशी काका बाहेर आले. अरे रिया, तुझा मित्र समीर इतके सकाळी काय करत होता ग? काय काका, तो कधी गेला? अगं, तो रात्रभर तुझ्या दारासमोर उभा होता, अजिबात हलला नाही. मी त्याला विचारलं की बेल का वाजवत नाहीस, तर तो माझ्याकडे बघून फक्त हसला. विचित्र हसू होतं ते, आणि गप्प उभा राहिला. तो फक्त वाट बघत होता. मला माहीत नाही समीरचं काय झालं, पण काल रात्री माझ्या दाराबाहेर जो उभा होता तो समीर नव्हता. आणि आता मला बाहेर जायची भीती वाटतेय, कारण समीरचा फोन अजूनही चालू आहे.
आणि तो आता माझ्या लोकेशनच्या जवळ येतोय. तो अजूनही तिथेच आहे, वाट बघत. कदाचित पुढची बेल तुमच्याच दाराची वाजू शकते. कशी वाटली आजची ही स्टोरी? जरी स्टोरी ऐकून तुमच्या अंगावर काटा आला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुम्हाला काय वाटतं, समीरसोबत त्या जंगलात नक्की काय झालं होतं? तुमची थिअरी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला अशाच थरारक, गूढ आणि भयानक कथा ऐकायला आवडत असतील तर बुक बाईट मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि भयानक सत्यासोबत. तोपर्यंत सावध रहा आणि दार बघूनच उघडा. शुभरात्री.